आणि आताची मोठी बातमी आहे, आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, वडिलांची जात मुलांना लागते याची आठवण कडूंनी करून दिली आहे। तर बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत। काल जरांगेंच्या व्यासपीठावरती गिरीश महाजनांकडून तुम्हाला फोन करण्यात आलेला होता। काय नेमका संवाद झालेला आहे जरांगे आणि सरकारमध्ये? अजूनही जी चर्चा झाली ते मात्र यशस्वी होऊ शकली। ते थोडं आता परिवार नातेवाईक इथपर्यंत ठीक आहे। आता ते सगळे सोयरे असं त्यावेळेस जे काही आमचे कमिटीचे लोक होते, हायकोर्टचे जज वगैरे, तर त्यांनी ते सगळे सोयरे घेता येईल असं म्हटलं होतं। पण तसं पाहिलं तर ते थोडा अडचणीचा विषय आहे, कारण आता रवी राणा हा ओबीसी आहे, त्यांच्या पत्नी मिसेस नवनीत राणा ह्या SC मध्ये येतं। आता तिची जात बदलूच नाही शकत आपण, नवनीत राणांची जात नाही बदलू शकत। तर असा हा मोठा प्रश्न आहे। त्यामध्ये कुठेतरी आता कशा पद्धतीनं समोर जाता येईल, कारण पुरुष प्रधान एकंदरीत आपली संस्कृती आहे। वडिलाची जात पोराले लागतं, पोरीले लागतं, मायेची जात पोराले लागत नाही। आणि हा बदल फक्त एका जातीत होणार नाही, ते सगळ्यासाठी करावं लागेल। SC असेल, ST असेल, तर हा मोठा घोळ, म्हणजे एवढं केलं तर हा मोठा घोळ देशामध्ये होईल आणि एका राज्याचा आणि हा देशाचा प्रश्न आहे। तर या संदर्भात आता कशा पद्धतीनं मला वाटतं यात मार्ग काढता येईल ते पाहू। आणि आता थोडीही गोष्ट राहिलेली आहे, बऱ्यापैकी शिंदे साहेबांनी भूमिका जे घेतली आणि जरांगे साहेबांच्या आंदोलनामुळे आता त्याला एक चांगलं स्वरूपही प्राप्त झालं आहे। आता मला वाटतं ही शक्ती अधिक दुसरीकडे कशी वापरता येईल ते पाहू। मात्र महाजनांनी तुमच्या